ही जीवन कहाणी अथक प्रयत्नांची, स्मरणाने वाढे उमेद जगावयाची. प्रेरित प्रेरणा हा जीवन कर्मी जगला, कितीकांना देई आशा फुलावयाची. डॉक्टर मोह पिंपळखरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत आज आपले व्याख्याते आहेत डॉक्टर ल देशमुख. डॉक्टर देशमुख हे लक्ष्मणराव आपटे प्रशाला शाळेचे व्हाईस चेअरमन म्हणून निवृत्त झालेले आहेत. 2007मध्ये त्यांना आदर्श शिक्षक म्हणून राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे. तसंच NCERTने शाळांसाठी आयोजित केलेल्या इनोव्हेशन इन स्कूल्स कॉम्पिटिशन या स्पर्धेत नॅशनल अवॉर्ड त्यांना मिळाला आहे. तसंच NCERTच्या नॅशनल सायन्स एक्झिबिशन कॉम्पिटिशनमध्येही 2 वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. अनेक संस्थांचे ते ट्रस्टी आहेत आणि एक्झिक्युटिव्ह मेंबर म्हणून ते काम बघत आहेत. विज्ञान वार्ता आणि 10वी दीपोत्सव या दोन्ही मासिकांचे ते संपादक आहेत. सध्या ते मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी काम करत आहेत. हिम्मत शाळा या नापास विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शाळेचे ते संस्थापक आहेत. सध्या ते युनिसेफच्या चाइल्ड फ्रेंडली स्कूल्स अँड सिस्टीम्स या प्रोजेक्टचे प्रमुख समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. जागतिक पातळीवर जर आपला देश पुढे जायचा असेल, आपल्या देशाला स्पर्धा करायची असेल, आपल्या देशाला उत्तमात उत्तम काही वेगवेगळ्या प्रकारच्या अनुभूती समाजाला जगाला द्यायच्या असतील तर त्यासाठी शिक्षण हे क्षेत्र सर्वात महत्त्वाचं आहे. जागतिक पातळीवर अनेक गोष्टी चाललेल्या असतात. म्हणजे विशेषतः लोक म्हणतात की ज्यांची मिलिटरी उत्तम ते जगात नंबर 1चे. पण तो दृष्टिकोन आहेच, त्याच्या बाबतीत वाद असायचं कारण नाही. पण नवा ट्रेंड असाही आलेला आहे की ज्या देशाची शैक्षणिक प्रक्रिया, ज्या देशाची शिक्षणाचा विकास जास्तीत जास्त झालेला आहे, तो देश सध्या क्रमांक 1चा या पद्धतीने जागतिक पातळीवर चर्चा सुरू आहे. हा धागा पकडूनच केंद्र सरकारने संपूर्ण भारत देशाची एज्युकेशन पॉलिसी, ज्याला आपण शैक्षणिक धोरण म्हणतो, ते धोरण नुकतंच बदललेलं आहे. त्याला आपण न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 असं त्यांनी शीर्षक दिलेलं आहे. मराठीमध्ये सांगायचं असेल तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020. कधी राजीव गांधींच्या काळामध्ये 1996ला शैक्षणिक धोरण बदललेलं होतं. 34 वर्षानंतर आपण हे धोरण आता नवं बदललेलं आहे. तुम्ही धोरणाचा अभ्यास केला, NEPचा अभ्यास केला तर पेपर वर्क तर उत्तम आहे. पॉलिसीचं डॉक्युमेंट तुम्ही वाचलं तर अतिशय संवेदनशील आहे, अतिशय विकासाच्या प्रक्रियेकडे जाणार आहे. काही काही गोष्टी त्यातल्या आश्चर्यचकित करणाऱ्या आहेत. पण सर्वात महत्त्वाचं काय आहे तर ही पॉलिसी आपण सर्वांनी पहिल्या प्रथम समजून घेतली पाहिजे. विशेषतः शिक्षण क्षेत्रातल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी ही पॉलिसी समजून घेणं हे पहिलं महत्त्वाचं काम. केवळ शिक्षण क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांनी ही पॉलिसी समजून घेऊन चालणार नाही. तुम्हाला संपूर्ण समाज पुढे न्यायचा आहे तर या देशातल्या प्रत्येक नागरिकाने ही पॉलिसी, हे धोरण समजून घेणं आवश्यक आहे. त्याशिवाय ते आपण कार्यवाहीत यशस्वीरित्या आणू शकणार नाही. काही त्यातले आमूलाग्र बदल आहेत, काही त्यातले एकदमच आपल्याला नवीन वाटणारे बदल आहेत. अगदी थोडक्यात सांगायचं असेल, काही लोक म्हणतात की मला ती सगळी पॉलिसी सांगण्यापेक्षा ना ढोबळमानाने त्या पॉलिसीत काय सांगितलेलं आहे. थोडक्यात मित्रांनो बोलायचं असेल तर NEP ज्याला म्हणतो तार्किकदृष्ट्या उत्तम विचार करणे, त्यानंतर क्रिटिकल थिंकिंग नंतर क्रिएटिव्ह थिंकिंग आहे, त्याच्यानंतर संशोधन आहे आणि त्यानंतर डिजिटलायझेशन आहे. म्हणजे
तार्किक विचार करणे, कृतिशील कार्यक्रम आखणे, संशोधनाचा आधार घेणे आणि तंत्रस्नेही शिक्षणाचा जास्तीत जास्त वापर करणे हे 4 गाभाभूत तत्व न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये प्रामुख्याने मांडलेले आहेत. ही पॉलिसी विचार करत असताना संयोजकांनी किंवा त्यातल्या तज्ज्ञांनी हाही विचार केलेला आहे की ज्याला आपण मल्टी डिसिप्लिनरी थिअरी म्हणतो, म्हणजे आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम, किंवा ज्याला आपण मल्टी इंटेलिजन्स थिअरी म्हणतो, बहुविध बुद्धिमत्ता. गार्नरनी ज्या 7 बुद्धिमत्ता सांगितलेल्या आहेत त्या दृष्टिकोनातून मल्टी इंटेलिजन्स थिअरी आणि ती मल्टी डिसिप्लिनरी थिअरी, हे 2 शब्द, हे 2 विचार, हे 2 तत्वज्ञाच्या दृष्टिकोनातून गाभाभूत तत्व या पॉलिसीचा बेस आहे. तुम्ही एकदा बहुविध बुद्धिमत्ता हा शब्द वापरला की लगेच तुम्हाला आत्ताच्या धोरणातल्या उणिवा कळतील. आपण त्याच्याकडे जाणार नाहीये. आपल्याला नवं नेमकं काय आहे ते बघायचं आहे. या पॉलिसीने सर्वात पहिल्या प्रथम काय केलेलं आहे तर आराखडाच बदलून टाकलेला आहे. आराखडा म्हणजे आता जसं 10+2+3 10-2-3 हा आराखडा आहे, तो आराखडा बदलून आता 5+3+3+4 असा आराखडा त्यांनी मांडलेला आहे. आता हे 5+3+3+4 म्हणजे काय? या पॉलिसीतला सर्वात पहिला महत्वाचा बदल, या पॉलिसीने केजी किंवा ज्याला आपण बालवाडी म्हणतो, नर्सरी गट नंबर 1 आणि गट नंबर 2 किंवा बालवाडीचे 3 गट आहेत, त्या 3 गट आत्ता ह्या संपूर्ण केजीची सिस्टीम बालवाडी फॉर्मल एज्युकेशनच्या बाहेर आहे. पहिलीपासून आत्ता फॉर्मल एज्युकेशनची सिस्टीम सुरू आहे, बालवाडी बाहेर आहे. या नव्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये बालवाडी आत घेतलेली आहे. त्यामुळं नर्सरी, केजी फर्स्ट इयर, केजी सेकंड इयर, पहिली आणि दुसरी हा 5 वर्षाचा पहिला टप्पा आहे. आता या पहिल्या टप्प्याचा आपण जर विचार केला तर या पहिल्या टप्प्यामध्ये संबंध जागतिक पातळीवर हे तत्वज्ञान प्रसिद्ध झालेलं आहे की 12 वर्षापर्यंत तुमचा मेंदू हा तल्लख असतो किंवा मेंदूची वाढ होत असते. याचा अर्थ 3 वर्षापासून मेंदूची वाढ अत्यंत वेगाने होत असते. तुम्ही कितीही ॲक्टिव्हिटी या लहान वयामध्ये विद्यार्थ्यांना दिल्या तरी त्यापेक्षा जास्त ॲक्टिव्हिटी सहन करण्याची त्यांच्या मेंदूची क्षमता असते. तो धागा या पॉलिसीत पकडलेला आहे. याला सायकोलॉजिकल अप्रोच म्हणतात, मानसशास्त्रीय दृष्टिकोन म्हणतात. आता याच्यातनं आपण जर विचार केला नीट तर आज सगळ्या बालवाड्या या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या, म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की आज कोणालाही वाटलं ना की बालवाडी काढावी तर घरी सुद्धा बालवाडी निघू शकते. या नव्या एज्युकेशन पॉलिसीनुसार गल्ली गल्लीतल्या बालवाड्या बंद होतील. ज्या शाळेला रेकग्निशन आहे, ज्या शाळेला शासनाची मान्यता आहे, त्याच शाळेला ह्या बालवाड्या जोडल्या जातील. त्यामुळं त्यांच्यामध्ये एक विशिष्ट योजना तयार होईल. आज बालवाडीचा अभ्यासक्रम शासनाने केलेला नाहीये. प्रत्येक बालवाडीचा अभ्यासक्रम वेगळा आहे. पण एज्युकेशन पॉलिसीनुसार बालवाडीचा स्वतंत्र अभ्यासक्रम तयार केला जाईल आणि तो संबंध महाराष्ट्रभर, तो संबंध भारतभर इम्प्लिमेंट केला जाईल. तयार करताना जो काही मानसशास्त्रीय दृष्टिकोन बेस आहे त्याचा वापर जास्तीत जास्त होईलच. ज्याला आपण ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग म्हणतो, त्या ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंगचा वापर बालवाडीचा अभ्यासक्रम तयार करताना निश्चितपणे केला जाईल. याच्यातले हे प्लस पॉईंट आहेत. याच्यातला जसं प्लस पॉईंट आहेत
तसे मायनस पॉईंट पण काही आहेत, त्याचाही आपल्याला विचार करायचा आहे. आता बालवाडी जर जोडायची म्हटलं प्राथमिक शाळेला, किंवा प्राथमिक शाळेची पहिली दुसरी बालवाडीला जोडायचं म्हणलं, तर इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रॉब्लेम निर्माण होणार आहे. काही प्राथमिक शाळेमध्ये आत्ता 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांनाच बसायला जागा नाही. पुन्हा हे 3 वर्षाचे बालवाडीचे विद्यार्थी जर त्या शाळेमध्ये आले तर ते बसणार कुठं? किंवा 1ली दुसरीचे विद्यार्थी बालवाडीत संक्रमित करायचे म्हणलं तर त्यांच्याकडे ती जागा नाही. हा एक त्याच्यातला विचार करण्यासाठी, किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जेव्हा ही पॉलिसी इम्प्लिमेंट करायची आहे त्यावेळेला हा विचार आपल्याला प्रामुख्याने करावा लागेल. दुसरा यातला महत्वाचा भाग असा आहे की आज बालवाडीच्या कुठल्याही शिक्षिकेला स्केल नाहीये. अंगणवाडीचं स्केल आहे, पण ते अंगणवाडीचं स्केल मानधन तत्वावर आहे. तुम्ही एकदा फॉर्मल एज्युकेशनमध्ये सिस्टीम आणली की त्याचं त्या शिक्षकाचं स्केल बनवावं लागेल. बालवाडीच्या शिक्षिकेच्या दृष्टिकोनातून हा एक चांगला यातला भाग आहे. कारण आज बालवाडीला काही बालवाड्या 1,000 रुपये पगार देत आहेत. ती थट्टा आहे त्या शिक्षकाची. याच्यात ते बंद होईल आणि बालवाडीच्या शिक्षकांना एक स्केल मिळेल. काय असेल स्केल वगैरे हे अजून आपल्याला कोणालाही माहीत नाही. ते त्या स्टेटनुसार अवलंबून आहे. पण हा एक चांगला भाग त्यातला आहे. दुसरा महत्वाचा भाग काय आहे की आज काही बालवाडीच्या शिक्षिका कुठलंही शिक्षणातलं प्रशिक्षण घेतलेलं नाही, कुठलाही बालवाडीचा कोर्स केला नाही, तरी सुद्धा त्या बालवाडीला शिकवत आहेत. या न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार बालवाडीचा 2 वर्षाचा 3 वर्षाचा कोर्स केलेली शिक्षिकाच तिथे पात्र राहील. म्हणजे काहीतरी शिस्त शिक्षण क्षेत्राला लागणार आहे. पॉलिसीचा हा एक अत्यंत गांभीर्याने, अतिशय बारकाव्याने केलेले भाग आहेत हे सगळे. 1ली दुसरी तर आता आपल्याकडं चालूच आहे. पण या पहिल्या 5 वर्षाच्या टप्प्यामध्ये गव्हर्नमेंटनी मातृभाषा आणि गणित फक्त हे 2च विषय ठेवलेले आहेत. आज विषयांची खूप मोठी यादी शाळांच्या मध्ये आहे. पण संबंध प्राथमिक शिक्षणामध्ये मातृभाषा आणि गणित या 2 विषयावर भर दिलेला आहे. काही लोकांच्या मध्ये गैरसमज पण प्रस्तावित झाला आहे. तो म्हणजे काही लोक मला नेहमी विचारतात, आता इंग्लिश मिडियमची शाळा बंद होणार का मातृभाषेतून शिक्षण? म्हणजे तसं नाहीये. इंग्रजी माध्यमाच्या शाळा जशाच्या तशा चालू राहतील. फक्त त्यांच्याकडं मातृभाषा हा एक विषय कंपल्सरी राहील. आज मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी आहेच आहे. मातृभाषा मी का म्हटलं तर कर्नाटकामध्ये कन्नड असणार आहे, गुजरातमध्ये गुजराती असणार आहे, महाराष्ट्रामध्ये मराठी आहे. आज इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी कंपल्सरी नाहीये. जरी केली तरी त्याचं कार्यवाही इंग्रजी माध्यमाच्या शाळा करत नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार त्यांना एक विषय मराठी 1ली पासून 10वी पर्यंत कंपल्सरी ठेवावा लागेल. महाराष्ट्रात राहायचे ना, मराठी शिकलंच पाहिजे. इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालू राहणार, त्यांचं माध्यम इंग्रजी राहील, मराठी माध्यमात राहील. दुसरा टप्पा आहे तो 3री 4थी 5वी. पहिला टप्पा 5 वर्षाचा, दुसरा टप्पा 3 वर्षाचा, तिथे 3री 4थी 5वी हे इयत्ता असते. आता 3री 4थी 5वी मध्ये मराठी आणि गणित हे 2 विषय तर महत्वाचे असणार आहेत. या 2 विषयाच्या व्यतिरिक्त ऍक्टिव्हिटी, कृतीयुक्त शिक्षण, ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग याचा आधार घेऊन या 3 वर्गांना 3री 4थी 5वीला प्रामुख्याने मराठी, गणित, विज्ञान आणि कम्प्युटरची ओळख, संगणकाची ओळख अशा प्रकारची यंत्रणा या वर्गात असेल. या इयत्तेच्या विद्यार्थ्यांना कुठलीही परीक्षा असणार नाही. याचा अर्थ परीक्षेवर पास नापास अवलंबून नाही. समजा एखाद्या शाळेला वाटलं की मला त्यांची मराठीची कविता पाठांतराची परीक्षा घ्यायची, तर तो त्याच्या शिक्षणाचाच भाग आहे ना, त्याला परीक्षा नाही म्हणायचं. मला असं वाटलं की गणितामध्ये 3रीच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना
30 पर्यंतचे पाढे आवश्यक आहेत. मी 30 पर्यंतचे पाढे विद्यार्थ्यांचे घेऊ शकतो. त्यांची दर शनिवारी शुक्रवारी परीक्षा घेऊ शकतो. तो त्याच्या शिक्षणाचा भाग झाला, तो त्याच्या अध्यापनाचा भाग झाला. ती परीक्षा नाही. परीक्षा म्हटलं ना की पोरांना टेन्शन येतं. लहान मुलांना टेन्शन द्यायचं नाही, हा पॉलिसीचा उद्देश आहे. त्यांना हसत खेळत आनंदाने शिकवायचं. 3री 4थी 5वीची ही प्रक्रिया आहे. त्यानंतर पुढचे 3 वर्ष आहेत 6वी 7वी 8वी. हा अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार या टप्प्यापासून व्यवसाय शिक्षणाची ओळख आता पॉलिसीने मांडलेली आहे. ती पण कशी मांडलेली आहे, तर समाजामध्ये 12 बलुतेदार असतात. जे प्लंबर आहे, सुतार आहे, कार्पेंटर आहे, इलेक्ट्रिशियन आहे किंवा काय लोहार असेल. ही समाजातली जी व्यवसायामध्ये तरबेज असलेली, व्यावसायिक कौशल्य प्राप्त असलेली जी समाजातली लोक आहेत, ती लोक शाळेत येऊन त्या विद्यार्थ्यांना शिकवतील. यांना पॉलिसीत मास्टर ट्रेनर म्हणलेलं आहे. ते शासनाच्या वतीने त्यांना मान्यता मिळणार आहे. एखाद्या शाळेमध्ये वाटलं की आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना सुतारकाम शिकवावं, तर ते 6वी 7वी 8वी पासून त्या विद्यार्थ्यांना सुतारकाम शिकवू शकतील. त्यांच्याकडे शिक्षक असलाच पाहिजे याची गरज नाही. गावातला सुतार आहे त्याला बोलवतील, आठवड्यातनं 2 दिवस त्या सुतारचे 2 तास ठेवतील. जे त्यांना शक्य आहे त्याप्रमाणे तो सुतार येईल, विद्यार्थ्यांना शिकवेल, तो जाईल. त्याचं पेमेंट शासन त्यांना देईल. म्हणजे समाजातल्या व्यावसायिक कौशल्य प्राप्त असलेल्या लोकांना पॉलिसीनी फॉर्मल एज्युकेशनमध्ये, औपचारिक शिक्षणामध्ये गुंतवून घेतलेलं आहे किंवा त्यांची मदत घेतलेली आहे. दिस इज पॉझिटिव्ह माइंड. आजपर्यंत कसं आहे, आजपर्यंत आपल्याला समजा संगीत शिकवायचं आहे, तर शाळा म्हणते संगीताला शिक्षकच नाही ना, कुठून शिकवणार आम्ही. अरे पण गावातला एखादा संगीत तज्ज्ञ असेल ना, त्याला तुम्ही बोलवू शकता. गावातला एखादा तबलगी असेल ना, त्याला तुम्ही बोलवू शकता. त्याचं शासन त्याची काय व्यवस्था करायची ते करेल. हा 6, 7, 8 पासून टप्पा आहे. बाकीचे विषय तर असणारच आहेत. मातृभाषा आहे, इंग्रजी आहे, गणित आहे, विज्ञान आहे. हे विषयाचे नेहमीचे असतील ते असतील. त्याच्याबरोबर व्यावसायिक कौशल्याची बैठक 6वी 7वी 8वी मध्ये आहे. त्यानंतर पुढचा टप्पा आहे तो अत्यंत महत्वाचा आहे, तो 9वी ते 12वी. 9वी 10वी 11वी 12वी हा एकत्र टप्पा आहे. हा संबंध या पॉलिसीतला गाभा आहे. या पॉलिसीमध्ये त्यांनी असं विचार व्यक्त केलेले आहे की 9वी ते 12वी मध्ये विषयाची लवचिकता असेल. तर विषयाची लवचिकता याचा अर्थ काय? बघा काय त्यांनी एक 20-25 विषय डिक्लेअर केलेले आहेत. अजून ते सेंट्रल गव्हर्नमेंटने जाहीर केलेले आहेत, पण राज्य सरकारने ते सगळे 24 स्वीकारले पाहिजेत असं काही नाहीये. राज्य सरकार त्यात डिलिशन करू शकतं, ॲडिशन करू शकतं. पण समजा मी 9वीला काय विज्ञान घेतलं, फिजिक्स घेतलं, केमिस्ट्री घेतलं, बायोलॉजी घेतलं, मॅथमॅटिक्स घेतलं, त्यानंतर मराठी घेतलं, इंग्लिश घेतलं. मला असं वाटलं 9वीतनं 10वीत जाताना, 10वीला मी गेलो आणि 10वीला असं वाटलं की मला फिजिक्स अवघड जातंय. मी 10वीमध्ये फिजिक्स डिलीट करणार, भौतिकशास्त्र घेणार नाही. त्याऐवजी मी इकॉनॉमिक्स घ्यायचं वाटलं, मला इकॉनॉमिक्स घ्यायचंय, मी 10वीला इकॉनॉमिक्स घेऊ शकतो. 9वीमध्ये माझ्या फिजिक्स विषयाला जे मार्क पडलेले आहेत त्याला क्रेडिट सिस्टीम आहे. ते माझं भौतिकशास्त्राचं 9वीतलं ज्ञान वाया जाणार नाही. ते क्रेडिट असेल, ते 10वीत मला ते क्रेडिट मिळतील. ते क्रेडिट तसेच पुढे जाणार आहे. ह्याला आपण विषयाची लवचिकता म्हणतो. एखाद्या विद्यार्थ्यांनी 9वीला बायोलॉजी घेतलेला आहे, जीवशास्त्र घेतलेलं आहे आणि एकदम 12वीला त्याला वाटलं की आता जीवशास्त्र आपल्याला सोडून द्यायचं आहे. तो 12वीला जीवशास्त्र सोडून देऊ शकतो. त्याला वाटलं अकाउंटन्सी 12वीला घ्यायचंय, तो अकाउंटन्सी घेऊ शकतो.
ही झाली विषयातली लवचिकता. आताच्या सिस्टीमनुसार 6च विषय असतील का 7 विषय असतील त्याचा कुठे पॉलिसीमध्ये उल्लेख केलेला नाहीये. तो जेव्हा राज्य सरकार आपल्या संबंध महाराष्ट्राच्या परिस्थितीचा विचार करेल त्यावेळेला महाराष्ट्र सरकार यावर निर्णय घेईल. पण आता 9वी 10वी 11वी 12वी हे जर एक युनिट असेल तर मित्रांनो 10वीची बोर्डाची परीक्षा यामध्ये आपोआप जाणार आहे. तुमच्या माझ्या लहानपणापासून आपलं 10वीवर खूप प्रेम आहे. सगळा समाज 10वीची परीक्षा ह्याच्याकडे गुंतलेला असतो. नव्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये 10वीची बोर्डाची परीक्षा राहणार नाही. शाळा ती परीक्षा घेऊ शकते, शाळेतनं परीक्षा ती काढलेली नाही. पण बोर्डाची 16 लाख मुलं बसली तर मग त्यात गडबड झालाय, गोंधळ झालाय, पेपर फुटले तर मग काय करायचं, मग बोर्डातनं किती मार्क पडले, नापास झालेला निराशा आली, मग त्यांनी सुसाईड केलं, काय नाही, असल्या गोष्टी कुठल्याही होणार नाही. बोर्डाची परीक्षा 10वीची नाहीये, 12वीला फक्त बोर्डाची परीक्षा असेल. हा याच्यातला महत्वाचा एक अत्यंत महत्वाचा बदल आहे. कारण आजही 2-2 बोर्डाच्या परीक्षांना त्यामुळे मुलं त्या परीक्षेच्या अभ्यासाच्या आणि तणावाच्या दृष्टिकोनातून खूप ताणली. 10वीच्या परीक्षेचा ताण जसा विद्यार्थ्यांच्या डोक्यावर आहे तसं पालकांच्याही डोक्यावर आहे, समाजावरही आहे. ती परीक्षा कंडक्ट करणाऱ्या यंत्रणेवरही आहे, केवळ पालकांवर नाही. तुम्हाला सांगतो बोर्डाची परीक्षा होईपर्यंत बोर्डाची लोक टेन्समध्ये असतात. कधी एकदा ही परीक्षा शांततेने पार पडते आणि आम्ही शांत झोपतोय अशी परिस्थिती आत्ताची आहे. त्यामुळं हा सगळा भाग ताणाचा निघून जाईल. 11वी 12वी नंतर बोर्डाची परीक्षा असेल. 12वी नंतर यातलं सर्वात महत्वाचं काय आहे तर प्रोफेशनल कोर्सला कुठेही धक्का दिलेला नाहीये. म्हणजे कुठले की 12वी नंतर इंजिनिअरिंग करायचंय, 12वी नंतर मेडिकलला जायचंय. तर इंजिनिअरिंगसाठी आत्ता जी CET किंवा JEE नावाची परीक्षा आहे, ती JEE नावाची परीक्षा होईल. त्याच्यामध्ये जो कुठला गुणानुक्रमे उत्तम मार्काने असेल त्याला त्याप्रमाणे इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळेल. फक्त यातलं गंमत काय आहे तर आज JEE किंवा CET ही आपल्या महाराष्ट्राची वेगळी, गुजरातची वेगळी, राजस्थानची वेगळी, ती ऑल इंडिया लेवलला एकच असेल. हा त्यातला महत्वाचा भाग आहे. सगळ्या स्टेटच्या परीक्षा वेगवेगळ्या असतील असं नसणार आहे. तेव्हा संबंध भारतातला कुठलाही विद्यार्थी महाराष्ट्रातल्या CETला बसू शकतो, महाराष्ट्रातल्या JEEला बसू शकतो, गुजरातमधल्या बसू शकतो, राजस्थान, आसाम, बिहार, पश्चिम बंगाल कुठेही जाऊ शकतो. प्रोफेशनल कोर्सची ही गंमत आहे. उद्या नीट नावाची परीक्षा आहे की जी आता मेडिकलसाठी आहे, ती नीट नावाची परीक्षा जशीच्या तशी असेल, ती ऑल इंडिया लेवलला असेल. याला आपण प्रोफेशनल कोर्स म्हणतो. लॉ प्रोफेशनल कोर्स आहे. 12वी नंतर लॉचा 5 वर्षाचा कोर्स जसाच्या तसा राहील. प्रोफेशनल कोर्समध्ये कुठेही बदल केलेले नाहीत. हा पॉलिसीतला अत्यंत महत्वाचा भाग आहे. पण ज्यांना 12वी नंतर नोकरी करायची आहे, 12वी नंतर सर्व्हिस करायची आहे, 12वी नंतर एखादा व्यवसाय करायचा आहे, तो 12वी पर्यंत कॉमर्सचं ज्ञान घेऊ शकतो, आर्ट्सचं घेऊ शकतो, सायन्सचं घेऊ शकतो. मी 9वी 10वी मध्ये सायन्स घेईल, 11वी मध्ये कॉमर्स घेईल, 12वी मध्ये आर्ट्सचे विषय घेईल. मी घेऊ शकतो हे सगळं. याला आपण अभ्यासक्रमातली विषयातली लवचिकता म्हणतो. म्हणजे त्या विद्यार्थ्याला, एखादा विद्यार्थी मॅथमॅटिक्समध्ये उत्तम असेल आणि त्याला वाटेल की मला संगीतामध्ये ज्ञान मिळवायचं आहे, तो या नव्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये मॅथमॅटिक्समध्ये उत्तम ज्ञान मिळू शकेल, संगीतात उत्तम होऊ शकेल. हे जी लवचिकता आहे ती ह्या पॉलिसीमध्ये आहे. तो ह्याच्यातला एक महत्वाचा भाग आहे. 12वी नंतर उच्च शिक्षण आहे. उच्च शिक्षणामध्ये त्यांनी आमूलाग्र बदल केलेले आहेत. आज कसं आहे, आज उच्च शिक्षणामध्ये ज्याला आपण विद्यापीठीय शिक्षण म्हणतो, त्याच्यामध्ये 2 स्तर आहेत बघा. एक विद्यापीठात काही कोर्सेस आहेत आणि महाविद्यालयांच्या मध्ये काही कोर्सेस आहेत.
या नव्या एज्युकेशन पॉलिसीने विद्यापीठाला एक महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. विद्यापीठाकडून परीक्षा घेण्याचं जे नियंत्रण आहे ते काढून घेतलेलं आहे. आज आपण पुणे विद्यापीठाचं उदाहरण घेऊ. आज पुणे विद्यापीठ फक्त महाविद्यालयाच्या परीक्षा घेण्यातच गुंतलेलं आहे. ॲक्च्युली विद्यापीठाचं ते काम नाही. विद्यापीठाचं काम आहे टीचिंग म्हणजे शिकवणे, आणि विद्यापीठाचं काम आहे संशोधन. या दोन गोष्टी विद्यापीठात कमी होत आहेत आणि सगळं कॉन्सन्ट्रेशन परीक्षेवरच चाललंय. परीक्षा घ्यायच्या, पेपर तपासायचे, रिझल्ट लावायचे, त्याच्यातले गोंधळ मिटवायचे, त्यातले भांडणं मारामाऱ्या करत बसायचं, हे काम विद्यापीठाचं नाहीच आहे ना. आज संबंध जागतिक पातळीवर भारत देश मागे का आहे, त्याचं मुख्य कारण आहे भारतामध्ये विद्यापीठातलं शिक्षण हे कमीत कमी होतंय आणि संशोधन कमीत कमी होतंय, रिसर्च कमीत कमी होतोय. नव्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये महाविद्यालयांना स्वायत्तता दिलेली आहे. त्याला आपण ऑटोनॉमी म्हणतो. शब्द ऑटोनॉमी सगळीकडे प्रसिद्ध आहे. ऑटोनॉमी म्हणजे काय? त्याच महाविद्यालयांनी त्यांच्या परीक्षा घ्यायच्या आणि त्यांच्या डिग्र्या द्यायच्या. याच्यामध्ये काही लोक निगेटिव्ह विचार करतात. मग महाविद्यालय सगळे गंमत करतील तर त्यांची क्वालिटी खाली येईल ना. जे महाविद्यालय गंमत करणार नाही, प्रामाणिकपणे शिकवेल, उत्तम प्रकारच्या परीक्षा कंडक्ट करेल, त्यांची क्वालिटी उत्तम राहील. आज नाही उद्या या गोष्टी होणारच आहे. क्वालिटीला आता जागतिक पातळीवर क्वालिटीला मान आहे. ज्या महाविद्यालयाची क्वालिटी नाही ती पोरं आपोआप मागे पडतील. पण ऑटोनॉमी अत्यंत महत्वाची आहे आणि विद्यापीठाचा लोड कमी होतोय ना. मुख्य विद्यापीठ जर संशोधनात गुंतलं, विद्यापीठ जर शिकवण्यात गुंतलं, तर जागतिक पातळीवर संशोधनाला महत्व आहे. नोबेल पारितोषिक कुठल्या जीवावर मिळतात? नोबेल पारितोषिक संशोधनावर आधारित आहे. आपल्याकडे सायन्सच्या बाबतीत आपण विचार केला तर C.K. रामन यांना कधी 50 वर्षापूर्वी नोबेल पारितोषिक मिळाले. त्याच्यानंतर भारतात सायन्समध्ये एकालाही नोबेल पारितोषिक मिळालेलं नाही. ही खंत आहे. इतर काही विषयांमध्ये 2-3 मिळालेत आपल्याला, पण आज अमेरिकासारखा, जपानसारख्या देशाला एकेका वर्षी 5-5, 10-10 नोबेल पारितोषिक मिळत आहेत. आपल्याकडं त्यांच्यापेक्षा जास्त बुद्धिमान पोरं आहेत. आपलीच बुद्धिमान पोरं तिकडे जाऊन त्यांच्या लॅबमध्ये काम करतात आणि त्यांच्या सायंटिस्टला नोबेल पारितोषिक देतात. आपण कधी याचा विचार करणार? पॉलिसीमध्ये त्याचा विचार केलेला आहे आणि हायर एज्युकेशनचं स्वतंत्र विभाग केलेला आहे. त्याच्यावर कंट्रोल PM म्हणजे पंतप्रधानांचा असेल, शिक्षण मंत्र्याचा तर असेलच, पण त्या संबंध ह्याच्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा नॅशनल रिसर्च सेंटर स्थापन केलेला आहे आणि त्याचे प्रमुख पंतप्रधान असतील. त्याला जास्त मान दिलेला आहे. हायर एज्युकेशनमध्ये हा प्रामुख्याने बदल केलेला आहे. हायर एज्युकेशनमध्ये पहिलं वर्ष आहे की 12वी नंतर 1 वर्ष तुम्ही पूर्ण केलं की तुम्हाला प्रमाणपत्र मिळेल. 2 वर्ष पूर्ण केलं की तुम्हाला डिग्री मिळेल. 3 वर्ष पूर्ण केले तुम्ही की तुम्हाला एक विशिष्ट हेतूचं ग्रॅज्युएशन, ज्याला आपण पदवी म्हणतो, ती पदवी मिळेल. आणि 3 वर्षानंतर तुम्हाला पुढे शिकायचं असेल तर तुम्हाला संशोधन करावं लागेल. त्यापुढे 2 वर्ष तुम्हाला शिकता येईल. त्यातलं एकही वर्ष वाया जात नाही. पहिलं वर्ष केलं की प्रमाणपत्र मिळणार आहे. त्याच्या आधारे समाजात काहीतरी तुम्हाला किंमत मिळणार आहे. पहिल्या वर्षी सोडून दिलं शिक्षण तुम्ही, तुमच्याजवळ प्रमाणपत्र आहे, त्याच्या आधारे तुम्ही काहीतरी करू शकता. 3 वर्षानंतर तुम्हाला संशोधन करायचं असेल तर तुम्ही पुढे 2 वर्ष संशोधन करू शकता आणि संशोधनाच्या नंतर तुम्हाला मग डिग्री मिळणार आहे. हा जो विद्यापीठीय पातळीवरचा बदल आहे तोही अत्यंत महत्त्वाचा आहे. विद्यापीठाच्या पातळीवर सुद्धा तुम्हाला पहिल्या वर्षी तुम्ही प्रमाणपत्र मिळवलंय आणि ते सोडून देऊन दुसऱ्या वर्षी तुम्हाला दुसऱ्या विषयाचं काम करायचं आहे, दुसऱ्या विषयात क्षेत्र निवडायचं आहे, तुम्ही निवडू शकता. ऑटोनॉमी तर ही सर्वात महत्त्वाची आहे. लवचिकता ही सर्वात महत्त्वाची आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये प्रामुख्याने हाही विचार मांडलेला आहे. हा सगळा भाग आपण जर विचारात घेतला तर
मी म्हणलं ना, कागदोपत्री ही पॉलिसी उत्तम आहे. आता कार्यवाहीच्या पातळीवर कितपत यशस्वी होती तो महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण कार्यवाही आली म्हणलं की पैसा आला, बजेट आलं. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण अजून 4% वर बजेट कधी दिलेलं नाही गव्हर्नमेंटने. ही पॉलिसी इम्प्लिमेंट करायची म्हटलं कमीत कमी 7 ते 8% बजेटमध्ये आपल्याला प्रोव्हिजन करावी लागेल. आणि ती प्रोव्हिजन केंद्र सरकारला करावी लागेल, ती प्रोव्हिजन राज्य सरकारला करावी लागेल. कारण त्यांनी असा विचार मांडलेला आहे की 2:1 प्रमाण दिले की 3 भाग असतील, त्यातला 2 भागाचा खर्च राज्य सरकारने करायचा आहे, 1 भागाचा खर्च केंद्र सरकारने करायचा आहे. पण बजेटच्या दृष्टिकोनातून आपला देश अत्यंत मागं आहे. आता ते कार्यवाहीच्या पातळीवर आपल्याला कळेल काय होतंय नाही होतंय. पण महाविद्यालयीन पातळीवर स्वायत्तता दिल्यामुळे महाविद्यालयांना स्वतःची यंत्रणा विकसित करता येईल. पॉलिसीच्या दृष्टिकोनातून उच्च शिक्षणाकडे जास्तीत जास्त लक्ष देणं हा एक त्यातला गाभाभूत भाग आहे. आज कसं झालंय, आज आपलं संपूर्ण कॉन्सन्ट्रेशन लक्ष हे भारताचं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्राथमिक शिक्षणावर होतं. त्यामुळे नकळतपणे उच्च शिक्षणाकडे दुर्लक्ष झालं. न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये ही उणीव भरून काढलेली आहे आणि उच्च शिक्षणावर जास्तीत जास्त लक्ष देण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. या संबंध यंत्रणेमध्ये आपण लक्ष दिलं तर या संबंध यंत्रणेमध्ये शिक्षकाला जास्तीत जास्त महत्त्व दिलेलं आहे. विशेषतः माध्यमिक शिक्षणामध्ये, त्याला आपण 1ली ते 10वी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणामध्ये प्रत्येक पातळीवर टीचर इलिजिबिलिटी टेस्ट, त्याला आपण TET म्हणतो, ती कंपल्सरी केलेली आहे. TET उत्तीर्ण झाल्याशिवाय कुठलाही व्यक्ती शिक्षक होऊ शकत नाही आणि TETची काठिण्य पातळी वाढवलेली आहे. दुसरा महत्त्वाचा भाग, प्रत्येक शिक्षकाला दरवर्षी 50 तासाचं प्रशिक्षण ठेवलेलं आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसी उत्तम आहे, पण ती कार्यवाही करणारा घटक कोण आहे तर तो आहे शिक्षक. त्यामुळे शिक्षकांशिवाय शिक्षणाच्या प्रक्रियेतली कुठलीही गोष्ट यशस्वी होत नाही. त्यामुळं शिक्षकांवर यामध्ये विशेष लक्ष दिलेलं आहे. शिक्षकांच्या बाबतीत म्हणाल तर DED, आत्ताची जी DED पद्धत आहे, DED शिक्षक, ती DED पद्धत काढून टाकलेली आहे. फक्त BED ठेवलेलं आहे. BED हे आज ग्रॅज्युएशन नंतर 2 वर्षाचं आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये 12वी नंतर ते 5 वर्षाचं असेल. म्हणजे मग शिक्षणाची संपूर्ण प्रक्रिया 5 वर्षामध्ये उत्तम पद्धतीने सांगून एक उत्तम शिक्षक तयार करता येईल. शिक्षक उत्तम असेल तर कार्यवाही उत्तम होईल. त्यामुळं शिक्षकांना दरवर्षी अद्ययावत राहण्यासाठी प्रत्येक वर्षाला 50 तासाचं प्रशिक्षण ठेवलेलं आहे. ते प्रशिक्षण ऑफलाईन असेल, ऑनलाईन पण असेल. ते प्रशिक्षण तालुका पातळीवरचं असेल, जिल्हा पातळीवरचं असेल, राज्य पातळीवरचं असेल, राष्ट्रीय पातळीवरचं असेल, आंतरराष्ट्रीय पातळीवरचंही असेल. कारण ऑनलाईन एज्युकेशन, ऑनलाईन ट्रेनिंग आपण आंतरराष्ट्रीय पातळीवरचं पण घेऊ शकतो. ही सवलत ठेवल्यामुळं दरवर्षी 50 तासाचं प्रशिक्षण, यामुळे शिक्षक अद्ययावत राहतील. नाही तर आज कसं झालंय की शिक्षणाचे नवे नवे विचार प्रवाह येत आहेत, पण शिक्षक जुनेच आहेत, जुन्याच विचाराचे, जुन्याच प्रवाहाचे आहेत. त्यामुळं जी काही कार्यवाही, जी काही गतिमानता शिक्षणात आणायची ती आणता येत नाही. इथून पुढे तसं होणार नाही. त्यामुळं शिक्षकांवर तरी जास्त लक्ष दिलेलं आहे. या बाबतीमध्ये हाही एक चांगला निर्णय घेतलेला आहे. शिक्षक विद्यार्थ्यांचा रेशो पण फिक्स केला आहे. 30 विद्यार्थ्यामागे 1 शिक्षक याप्रमाणे त्याचं गुणोत्तर ठेवलेलं आहे. आज कसं आहे, काही शाळांच्या मध्ये
70 75 पोरं एका वर्गात, काय शिक्षक त्यांना शिकवणार? तो शिक्षक बिचारा जातो, शिकवतो आणि परत येतो. कुठल्या विद्यार्थ्याला काय समजलंय काहीच कल्पना नाही. आपण हा संपूर्ण पॉलिसीचा समग्र पद्धतीने अभ्यास केला तर आपल्याला जाणवेल की जागतिक पातळीवर आपण या पॉलिसीच्या मदतीने निश्चितप्रमाणे स्पर्धा करू शकू. आपले विद्यार्थी भारतात राहून संशोधन करून जागतिक पातळीवर काहीतरी नाविन्यता आणतील, हा एक विश्वास पॉलिसीने आपल्याला दिलेला आहे. आपण सर्वजण त्याचं स्वागत करूया, समजून घेऊया, एकमेकाला समजून सांगूया, म्हणजे मग त्याची यशस्वीता निश्चित होईल असं मला विश्वास वाटतो.